आज नंतर या प्रश्नाबद्दल तुम्हाला कधीच कन्फ्युजन राहणार नाही मित्रांनो. अशा पद्धतीने समजून घेऊ की आयुष्यभर लक्षात राहील. उदाहरणामध्ये किमती दिल्या नाहीत म्हणून आपण त्या किमती मानून घेऊयात. समजा आपल्याला 100 रुपये तोटा झालेला आहे, अर्थात तोट्याच्या डबल विक्री किंमत आहे म्हणजे ती 200 रुपये असेल. आता मला सांगा मित्रांनो, 100 रुपये तोटा कशामुळे झाला? 200 रुपयाला विकल्यामुळे. आणि जर तोटा आपल्याला व्हायलाच नको याच्यासाठी आपल्याला ती वस्तू कितीला विकावी लागली असती? 300 रुपयाला. म्हणजे आपण ती खरेदी कितीला केलेली आहे? 300 रुपयाला केलेली आहे. आता आपल्याला विचारलेला आहे तोटा किती झालेला आहे. आता मला सांगा मित्रांनो, खरेदी किंमत 300 रुपये असताना तोटा झाला 100 रुपये. खरेदी किंमत 300 रुपये असताना तोटा झालेला आहे 100 रुपये. जर खरेदी किंमत 100 रुपये राहिली असती तर आपल्याला तोटा किती झाला असता? हे जर तुम्ही सोडवलं मित्रांनो तर आपलं उत्तर लगेच येतं. याला जर तुम्ही सोडवलं 3 × 3 तर याचं हे उत्तर येतं मित्रांनो, ऑप्शन